स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे ताकाची कढी. ताकाची कढी आपण नेहमीच बनवतो, पण मी वेगळ्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे ताकाची कढी. तर हे ताक घेतलं आहे मी अर्धा लिटर, यात थोडं बाजूला ठेवते. या ताकाची कढी वाटण घालून करणार आहे, जसे गावी पहिले करायचे त्या पद्धतीने पारंपरिक. तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि 1 चमचे धने मी भिजून घेतले आहेत, ते मी घालून घेते मिक्सरमध्ये. हे धने घातले आहेत. हे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे घ्या तुमच्या. मी इथे 4 मिरच्या घालते, तोडून घालते थोड्या. आणि या 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याही घालते आणि हे मी वाटण करून घेते. मी आता वाटण वाटून घेतलं आहे आणि इथे ताक घेतलं मी. त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन घालून घेते. जास्तही नाही घालत आहे, कारण जास्त नाही, थोडीशी पातळच कढी चांगली वाटते. आणि घुसळून घेते व्यवस्थित असं. इथे आता मी ताक घुसळून घेतलं आहे बेसन घालून. त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते, पाव चमचाभर. आणि जे वाटलेलं वाटण होतं तेही घालून घेते. थोडंसं मिक्सर धुवून घेणार आहे मी पाणी घालून. आता आपण हे फोडणीला घालून घेऊया कढी. इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालते. 1 चमचाभर तेल घालते, जास्त कढीला तेल नाही घालत. मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जर कमी तिखट खाणार असेल तर तुम्ही 2 ते 3 मिरच्याच घाला कढीला. इथे आता मी तेल घातले, तेल व्यवस्थित गरम होऊ दे. इथे आता तेल गरम झालं आहे. मी पाव चमचाभर मोहरी घालून घेतली आहे, पाव चमचा जिरं, थोडंसं हिंग घातले आणि 4 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतले, त्याही घातले. लसूण थोडीशी लाल होऊ दे. ह्याच्यामध्ये मी आता हे कढीपत्ता घालते आणि लसूण थोडीशी लाल करून घेते फोडणीला. इथे आता लसूण छान अशी लाल झाली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण हे ताक घालून घेते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे मीठ घालून घेतलं आहे आणि आता मी छान अशी शिजून घेते कढी. इथे आपली कढी तयार आहे. मस्त छान अशी शिजून घेतली आहे. बेसन घातलेलं त्याच्यामुळे थोडीशी शिजून घ्यायची व्यवस्थित. जर तुम्हाला याच्यामध्ये गूळ आवडत असेल तर गूळ घालून घ्या. मला गोड नाही आवडत, त्याच्यामुळे मी गोड घालत नाही आहे. तर तुम्ही आवडत असेल तर घालून घ्या गूळ किंवा साखर. आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते. कढी काढून घेते. इथे आपली ताकाची कढी तयार आहे. मस्त अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. छान वाटते आणि झटपटही होते, वेळ लागत नाही जास्त अशी पण कढी करायला. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.